एक विचार करा. आज आपल्या जगात हजारो लिओनार्डो दा विंची आणि हजारो मायकल अँजेलो जन्माला येत असतील. हो, नक्कीच. जर फक्त डीएनए किंवा नैसर्गिक प्रतिभा महत्वाची असती तर आपल्याला रोज नवनवीन कलात्मक चमत्कार पाहायला मिळाले असते. पण तसं घडत नाही. नाही. एक क्रिएटिव्ह डिरेक्टर म्हणून मला हा प्रश्न नेहमीच पडतो की महान कार्य नक्की जन्माला कसं येतं. म्हणजे केवळ बुद्धिमत्ता पुरेशी नाहीये हे तर अगदी स्पष्ट आहे. मग ते सिक्रेट इन्ग्रेडियंट काय आहे? आणि हाच आपल्या आजच्या चर्चेचा गाभा आहे. आपल्याकडे जे स्रोत आहेत ना, ते ह्याच प्रश्नाची उकल करतात. अच्छा. त्यांचं म्हणणं आहे की महान कार्यासाठी 2 गोष्टी एकत्र यावे लागतात. एक म्हणजे बाह्य घटक, म्हणजे योग्य वातावरण, ज्याला आपण प्रतिभेचं केंद्र किंवा हॉटस्पॉट म्हणू शकतो. हॉटस्पॉट, बरोबर. आणि दुसरा म्हणजे एक आंतरिक घटक, एक विशिष्ट प्रकारची मानसिकता, एक दृष्टिकोन. केवळ एक गोष्ट असून भागत नाही. म्हणजे एकीकडे योग्य संधी आणि दुसरीकडे ती संधी ओळखण्याची आणि त्यावर काम करण्याची वृत्ती. मला हे खूपच आकर्षक वाटतंय. हो. आज आपण याच 2 गोष्टींचा सखोल विचार करणार आहोत. म्हणजे 15व्या शतकातील फ्लोरेन्ससारखी केंद्र का आणि कशी तयार झाली. आणि स्रोतांमध्ये एक विलक्षण शब्दप्रयोग वापरलाय, कुरूपतेबद्दल असहिष्णुता. हो, इंटॉलरन्स फॉर अग्लीनेस. ती नाविन्यपूर्ण कामासाठी प्रेरक शक्ती कशी ठरते हे आपण समजून घेऊया. चला तर मग या हॉटस्पॉटच्या कल्पनेपासून सुरुवात करूया. हो, नक्कीच. स्रोत एक जबरदस्त, म्हणजे विचार करायला लावणारं उदाहरण देतं. कल्पना करा, 1450 साली लिओनार्डो दा विंचीचा जन्म झाला. जेनेटिकली तोच लिओनार्डो, तीच बुद्धिमत्ता, तेच कुतूहल. पण त्याचा जन्म फ्लोरेन्समध्ये नाही, तर जवळच्याच मिलान शहरात झाला असता. काय फरक पडला असता? हा प्रश्नच. वा. म्हणजे मिलान त्या काळात एक मोठं आणि महत्वाचं शहर होतंच की. मग एवढा काय फरक पडला असता? खूप मोठा. स्रोतांनुसार मिलान हे एक लष्करी आणि व्यावसायिक केंद्र होतं. तिथली हवाच वेगळी होती. ओके. याउलट फ्लॉरेन्स हे त्या काळात कलेचं, विचारांचं आणि नवनिर्मितीचं एक जागतिक केंद्र बनलं होतं. तिथे लिओनार्डोला अँड्रिया डेल वेरोकियो सारख्या गुरूची कार्यशाळा मिळाली. जिथे त्याला खूप काही शिकायला मिळालं. हो. आणि फक्त शिकायलाच नाही, तिथे त्याला बॉटिसेली, पेरुगिनो, घिर्लँडायो यांसारखे समकालीन आणि स्पर्धक भेटले. त्याला तिथे चॅलेंज मिळालं, प्रेरणा मिळाली. म्हणजे त्याला एक इकोसिस्टम मिळाली. फक्त चित्रकला नाही तर तिथे शिल्पकला, वास्तुकला, विज्ञान या सगळ्यांवर चर्चा होत असणार. विचारांची एक प्रकारची देवाणघेवाण झाली. अगदी बरोबर. समान समस्यांवर काम करणाऱ्या प्रतिभावान लोकांच्या समुदायाची ताकद प्रचंड असते. जेव्हा अनेक हुशार लोक एकाच ठिकाणी, एकाच वेळी, एकाच प्रकारच्या प्रश्नांवर काम करतात, तेव्हा एक अदृश्य ऊर्जा तयार होते. स्पर्धा वाढते, सहकार्य वाढतं आणि प्रगतीचा वेग कित्येक पटीने वाढतो. आणि ही गोष्ट फक्त त्या काळापुरती मर्यादित नसावी. नाही, अजिबात नाही. ही एक कालातीत गोष्ट आहे. मला वाटतं याची आधुनिक उदाहरणं आपल्या आजूबाजूलाही दिसतात. स्रोतांमध्ये याचा उल्लेख आहे का? हो, नक्कीच आहे. 20व्या शतकातली काही उत्तम उदाहरणं दिली आहेत, जसे की जर्मनीतील बाऊहाऊस डिझाईन स्कूल. बाऊहाऊस, हो. पहिल्या महायुद्धानंतर त्यांनी कला, हस्तकला आणि तंत्रज्ञान यांना एकत्र आणण्याचा प्रयत्न केला. आज आपण जे मिनिमलिस्ट डिझाईन बघतो त्याची मुळं तिथे आहेत. अच्छा. दुसरं उदाहरण म्हणजे अमेरिकेचा मॅनहॅटन प्रोजेक्ट. अणुबॉम्ब बनवण्यासाठी लॉस आलावोसमध्ये जगातील सर्वोत्तम भौतिकशास्त्रज्ञ, रसायनशास्त्रज्ञ आणि इंजिनियर्स एकत्र आले होते. आणि लॉकहीडचा स्कंक वर्क्स, डिझाईन आणि एरोस्पेसच्या जगात हे नाव खूप आदराने घेतलं जातं. हो. U-2 स्पाय प्लेन, SR-71 ब्लॅकबर्ड ही सगळी विमानं तिथेच बनली. तिथे इंजिनियर्सना प्रचंड स्वातंत्र्य दिलं जायचं आणि म्हणूनच ते अशक्य वाटणाऱ्या गोष्टी शक्य करू शकले. आणि तंत्रज्ञानाच्या जगातलं सगळ्यात मोठं उदाहरण म्हणजे झेरॉक्स पार्क. झेरॉक्स पार्क. हो. 70च्या दशकात त्यांनी ग्राफिकल युजर इंटरफेस म्हणजे GUI, माऊस, इथरनेट यांसारख्या गोष्टींवर काम केलं, ज्यांनी पुढे पर्सनल कॉम्प्युटिंगमध्ये क्रांती घडवली. ही सगळी वेगवेगळ्या काळातली, वेगवेगळ्या क्षेत्रातील हॉटस्पॉट्स होती. पण मला इथे एक प्रश्न पडतो. हे थोडं निराशाजनक नाही का वाटत? म्हणजे जर कोणी अशा हॉटस्पॉटमध्ये नसेल तर त्याच्या प्रतिभेला संधीच नाही का? आजच्या इंटरनेटच्या युगात हे बदललं असेल का? म्हणजे आजचं हॉटस्पॉट हे एखादं शहर नसून इंटरनेट असू शकतं का? हा खूप महत्वाचा मुद्दा आहे. स्रोतामध्ये यावर एक छोटासा उल्लेख आहे की कदाचित आज हे शक्य असेल.
यावर आपण थोडा अधिक बोलू शकतो. इंटरनेटमुळे ज्ञानाचं लोकशाहीकरण झालं आहे, हे नक्कीच. हो, ते तर आहे. तुम्ही जगात कुठेही बसून सर्वोत्तम माहिती मिळवू शकता, लोकांशी संपर्क साधू शकता, पण तरीही भौतिक सान्निध्यातून मिळणारी ऊर्जा, तो कॅफेटेरियामधला संवाद, व्हाईटबोर्डवर एकत्र येऊन केलेलं विचारमंथन, हो. याची जागा व्हर्च्युअल मीटिंग्स पूर्णपणे घेऊ शकत नाहीत. सिलिकॉन व्हॅली अजूनही तंत्रज्ञानाचं केंद्र का आहे? कारण तिथे ती घनता आहे, ती ऊर्जा आहे. त्यामुळे इंटरनेट हे एक उत्तम साधन आहे. पण ते पारंपरिक हॉटस्पॉटचा पर्याय आहे की नाही, यावर अजूनही चर्चा सुरू आहे. हे पटतंय. म्हणजे महान कार्य करू इच्छिणाऱ्या व्यक्तीने आजही अशी क्रियाशील केंद्र शोधली पाहिजेत, जिथे त्यांच्यासारखेच इतर लोकही काम करत आहेत. तुम्ही त्या प्रवाहाचा भाग बनता आणि मगच त्याला दिशा देऊ शकता. प्रवाहापासून पूर्णपणे तुटून काम करणं ते जवळजवळ अशक्य आहे. बरोबर. आणि यातूनच आपण आपल्या दुसऱ्या मुद्द्याकडे येतो. समजा तुम्ही योग्य हॉटस्पॉटमध्ये आहात. तुम्ही फ्लॉरेन्समध्ये आहात किंवा सिलिकॉन व्हॅलीमध्ये, पण तेवढं पुरेसं आहे का? नाही, नक्कीच नाही. कारण त्या हॉटस्पॉटमध्ये हजारो लोक असतात, पण लिओनार्डो किंवा स्टीव्ह जॉब्स काही मोजकेच होतात. म्हणजे फक्त योग्य ठिकाणी असून भागत नाही, तुमच्या आतूनही काहीतरी यावं लागतं. इथेच तो मानसिकतेचा भाग येतो, नाही का? वाटेल, पण ती खूप खोल आहे. मला हा शब्दप्रयोग खूप आवडला. एक डिझायनर म्हणून ना मला हे लगेच रिलेट होते. याचा अर्थ केवळ सुंदर गोष्टी आवडणं असा नाहीये. नाही. याचा अर्थ असा आहे की जेव्हा एखादी गोष्ट चुकीची, गैरसोयीची किंवा कामचालव असते, तेव्हा ती तुम्हाला प्रचंड खटकते, ती तुम्हाला अस्वस्थ करते. इतरांना त्याची सवय झालेली असते, पण तुम्हाला ती कुरूप वाटते. तुम्ही अगदी अचूक पकडलंय. ही एक प्रकारची तीव्र असमाधानाची भावना आहे. स्रोतांमध्ये चित्रकार जिओटोचे उदाहरण दिलं आहे. जिओटो? हो. त्याच्या काळात म्हणजे 13व्या-14व्या शतकात चित्रकलेवर बायझंटाईन शैलीचा पगडा होता. ती चित्र धार्मिक नियमानुसार एका विशिष्ट साच्यात बनवलेली असत. त्यात भावनांचा अभाव होता. ती सपाट आणि निर्जीव वाटत. हो, त्यातले चेहरे सारखेच दिसायचे. त्यात खोली म्हणजे पर्स्पेक्टिव्ह नसायचं. शेकडो वर्ष तीच शैली चालू होती आणि लोकांनी ती स्वीकारली होती. पण जिओटोला ती कुरूप वाटलीये. त्याला ती चित्र अनैसर्गिक वाटली. त्याला वाटलं ती चित्रांमधली माणसं खरी, जिवंत वाटली पाहिजेत. त्यांच्या चेहऱ्यावर दुःख, आनंद, आश्चर्य हे भाव दिसले पाहिजेत. आणि याच तीव्र असमाधानातून त्याने चित्रकलेत क्रांती घडवली. त्याने चित्रांमध्ये भावना आणि त्रिमितीयतेचा आभास आणला, जो पुढे पुनर्जागरणाचा पाया ठरला. जिओटचं उदाहरण कलेच्या बाबतीतलं आहे, पण हाच नियम विज्ञानासारख्या तार्किक क्षेत्रातही लागू होतो का? तिथं तर सुंदर किंवा कुरूप याला फारसा अर्थ नसावा. हा उत्तम प्रश्न आहे. आणि स्रोतानुसार हा नियम तिथेही अगदी तंतोतंत लागू होतो. याचं सर्वोत्तम उदाहरण म्हणजे निकोलस कोपर्निकस. कोपर्निकस, अच्छा. त्याच्या काळात खगोलशास्त्रज्ञ टॉलेमीच्या भूकेंद्रीय मॉडेलचा वापर करत होते. म्हणजे पृथ्वी विश्वाच्या केंद्रात आहे आणि सूर्य, चंद्र, ग्रह तिच्या भोवती फिरतात. पण ग्रहांची वक्री गती स्पष्ट करण्यासाठी हे मॉडेल खूप गुंतागुंतीचं झालं होतं. म्हणजे ते काम करत होतं, पण त्यासाठी अनेक कामचालू उपाय किंवा हॅक्स वापरावे लागत होते. अगदी. जसं आजकाल सॉफ्टवेअरमध्ये एखादा बग तात्पुरता दुरुस्त करण्यासाठी पॅच लावतात, तसं काहीच. बरोबर. त्यात एपसायकल्स नावाची एक संकल्पना होती. ग्रहांच्या कक्षेवर आणखी एक छोटी कक्षा. हे सगळं खूपच क्लिष्ट आणि असुंदर होतं. अच्छा. त्याच्या समकालीन खगोलशास्त्रज्ञांनी ते स्वीकारलं होतं, कारण ते गणितानुसार काम करत होतं. पण कोपर्निकसला ते मॉडेल इतकं कुरूप आणि अनाडी वाटलं की त्याला खात्री पटली की निसर्गाची रचना इतकी क्लिष्ट असूच शकत नाही. यापेक्षा नक्कीच काहीतरी सोपं, सुबक आणि सुंदर मॉडेल असणार. हो, आणि त्या सौंदर्याच्या शोधातूनच त्याला सूर्यकेंद्री मॉडेलची कल्पना सुचली. म्हणजे नाविन्यपूर्णतेची सुरुवात ही थेट काहीतरी नवीन बनवण्याच्या इच्छेतून नाही, तर अस्तित्वात असलेल्या गोष्टींबद्दलच्या तीव्र असमाधानातून होते. तुम्ही काहीतरी बघता आणि तुमच्या मनात येतं, नाही, हे असं नाही पाहिजे, मी यापेक्षा खूप चांगलं करू शकते. अगदी तसंच. पण इथे एक अत्यंत महत्वाची अट आहे, ज्याचा उल्लेख स्रोतांमध्ये आहे. कोणती? ही केवळ तक्रार करण्याची किंवा टीका करण्याची वृत्ती नाही. तुम्हाला एखादी गोष्ट कुरूप का आहे हे तांत्रिकदृष्ट्या समजण्यासाठी त्या विषयातला तुमचा अभ्यास प्रचंड दांडगा असायला हवा. म्हणजे तुम्हाला फक्त अडचण दिसणं पुरेसं नाही, तर ती सोडवण्याची क्षमताही तुमच्यात असायला हवी. हो. कोणीही म्हणू शकतं की हे डिझाईन चांगलं नाही,
पण ते चांगलं का नाही आणि ते अधिक चांगलं कसं करता येईल हे सांगण्यासाठी तुम्हाला डिझाईनची तत्त्व माहिती असायला हवीत. म्हणूनच स्रोतामध्ये महान कार्याची एक रेसिपी दिली आहे. उत्कृष्ट दर्जाची आवड आणि ती पूर्ण करण्याची क्षमता. व्हेरी एक्झॅक्टिंग टेस्ट प्लस दी एबिलिटी टू ग्रॅटिफाय इट. हो, तुमच्यामध्ये काय चांगलं आहे आणि काय नाही हे ओळखण्याची अचूक नजर हवी आणि मग ते ठीक करण्याची तांत्रिक किंवा कलात्मक क्षमताही हवी. या दोन्ही गोष्टी एकत्र येतात तेव्हाच काहीतरी महान घडतं. ठीक आहे. तर आत्तापर्यंत आपण 2 गोष्टी पाहिल्या. एक म्हणजे योग्य हॉटस्पॉट आणि दुसरी म्हणजे कुरूपतेबद्दलची असहिष्णुता आणि ती दूर करण्याची क्षमता. पण आता मला पुढचा आणि कदाचित सगळ्यात अवघड प्रश्न विचारायचा आहे. विचारा. समजा तुम्ही योग्य हॉटस्पॉटमध्ये आहात, तुम्हाला प्रचलित गोष्टींमधली कुरूपता दिसली आणि तुम्ही ती बदलण्याचा प्रयत्न करता, तेव्हा काय होतं? लोक तुमचं स्वागत करतात का? नाही. आणि इथेच तिसरा आणि अत्यंत महत्वाचा मुद्दा येतो. प्रस्थापित मतांना म्हणजे डॉग्माला आव्हान देण्याची किंमत. स्रोत आपल्याला एक कटू सत्य सांगतं की इतिहासाच्या प्रत्येक काळात लोकांनी अशा काही गोष्टींवर ठाम विश्वास ठेवलेला असतो ज्या पुढच्या पिढीला हास्यास्पद वाटतात. आणि त्या काळात त्या गोष्टींना आव्हान देणं म्हणजे तुम्ही समाजाच्या विरोधात जात असता. त्याचा धोका असतो. हो, लोक बदलाला सहज स्वीकारत नाहीत, विशेषतः जेव्हा तो बदल त्यांच्या खोलवर रुजलेल्या श्रद्धांना धक्का देतो. आपण पुन्हा पुनर्जागरण काळातील कलेचं उदाहरण घेऊ. ठीक आहे. आज आपल्याला ती कलाकृती मास्टरपीस वाटते, पण त्या काळातल्या अनेक कलाकृतींना धक्कादायकपणे धर्मनिरपेक्ष म्हणजे शॉकिंगली पेगन मानलं जात होतं. स्रोतानुसार वसारीने लिहिलं आहे की महान कलाकार बॉटिसेलीने सावनरोलाच्या प्रभावाखाली येऊन पश्चाताप म्हणून चित्रकलाच सोडून दिली होती. हे अविश्वसनीय आहे. म्हणजे द बर्थ ऑफ व्हीनस सारखी चित्र काढणारा कलाकार हो स्वतःच्या कलेबद्दल इतका साशंक झाला होता. इतकंच नाही तर काही कलाकारांनी स्वतःच्या कलाकृती जाळून टाकल्याचंही म्हटलं जातं. हो, फ्रा बार्टोलोमिओ आणि लोरेन्झो दी क्रेडी यांसारख्या कलाकारांनी त्यांच्या काही कलाकृती बोनफायर ऑफ द व्हॅनिटीजमध्ये जाळून टाकल्या, कारण त्यांना वाटत होतं की त्यांनी धर्मविरोधी काम केलं आहे. बापरे. म्हणजे ज्या गोष्टी आज आपण कलेचा सर्वोच्च बिंदू मानतो त्या त्यांच्या काळात वादग्रस्त आणि धोकादायक होत्या. आणि हेच विज्ञानातही घडलं असणार. आईन्स्टाईनचं उदाहरण स्रोतामध्ये दिलंय नाही का? आज आपण त्यांना प्रतिभेचं दुसरं नाव मानतो, पण त्यांच्या सापेक्षता सिद्धांताला सुरुवातीला प्रचंड विरोध झाला होता. हो, खूप विरोध झाला. अनेक समकालीन भौतिकशास्त्रज्ञांनी तो सिद्धांत नाकारला. तो इतका क्रांतिकारी होता की लोकांना तो पचवणं अवघड गेलं. तो पूर्णपणे स्वीकारायला अनेक दशक लागली. अच्छा. स्रोतानुसार फ्रान्समध्ये तर 1950च्या दशकापर्यंत म्हणजे आईन्स्टाईनच्या मृत्यूपर्यंत तो अभ्यासक्रमात पूर्णपणे स्वीकारला गेला नव्हता, कारण तो न्यूटनच्या भौतिकशास्त्राच्या प्रस्थापित नियमांना आव्हान देत होता. तर या सगळ्याचा अर्थ असा की नाविन्यपूर्ण मार्गावर चालणं हे अनेकदा एकटेपणाचं आणि आव्हानात्मक असतं, कारण तुम्ही फक्त एक नवीन गोष्ट तयार करत नसता. नाही, तुम्ही तुमच्या काळातील प्रचलित नियमांविरुद्ध, प्रस्थापित विचारांविरुद्ध लढत असता. हे खूप धाडसाचं काम आहे. बरोबर. आणि म्हणूनच स्रोतामधलं एक वाक्य मला खूप महत्वाचं वाटतं. आजची प्रायोगिक त्रुटी ही उद्याचा नवीन सिद्धांत असू शकते. टुडेज एक्सपेरिमेंटल एरर इज टुमॉरोज न्यू थिअरी. हो, ज्या गोष्टी आज लोकांना चुकीच्या, विचित्र किंवा अगदी वेडघळ वाटतात, कदाचित त्याच भविष्यातल्या महान शोधांचा पाया असू शकतात. त्यामुळे जिथे प्रस्थापित विचार आणि सत्य यांच्यात थोडी विसंगती दिसते, जिथे काहीतरी खटकतं, तिथेच लक्ष देण्याची खरी गरज असते. तिथेच संधी दडलेली असते. तर आजच्या या सखोल चर्चेचा आपण सारांश मांडूया. महान कार्यासाठी किंवा प्रतिभेला फुलण्यासाठी केवळ नैसर्गिक क्षमता पुरेशी नाही. अजिबात नाही. त्यासाठी 2 मुख्य गोष्टींची सांगड घालावी लागते. पहिली म्हणजे एक सुपीक बाह्य वातावरण, एक हॉटस्पॉट जिथे तुमच्यासारखेच इतर प्रतिभावान लोक काम करत आहेत, ज्यामुळे विचारांची देवाणघेवाण होते आणि स्पर्धा निर्माण होते. आणि दुसरी तितकीच महत्वाची गोष्ट म्हणजे एक आंतरिक चिकित्सक आणि तज्ज्ञ मानसिकता. ही मानसिकता तुम्हाला तुमच्या क्षेत्रातल्या सामान्य दर्जाच्या किंवा कुरूप गोष्टी सहन करू देत नाही. ही तुम्हाला यथास्थितीबद्दल असमाधानी बनवते आणि काहीतरी अधिक चांगलं, अधिक खरं, अधिक सुंदर निर्माण करण्यासाठी प्रवृत्त करते. पण या मार्गावर चालताना प्रस्थापित विचारांना आव्हान देण्याची आणि त्याचा विरोध सहन करण्याची मानसिक तयारी ही ठेवावी लागते. ही बाह्य समुदाय आणि आंतरिक दृष्टी यांची एक सुंदर जुळणी आहे. हॉटस्पॉट तुम्हाला साधने, संधी आणि सहकारी पुरवतं, पण तुमच्या आतली ती यथास्थितीबद्दलची असहिष्णुताच खऱ्या अर्थाने बदलाची ठिणगी टाकते. अगदी बरोबर.
एक असल्याशिवाय दुसऱ्याचा फारसा उपयोग होत नाही. बरोबर. आणि हे आपल्याला एका अंतिम विचाराकडे घेऊन जातं. बरोबर. स्रोतामध्ये म्हटल्याप्रमाणे आपल्या काळातही अशा अनेक गोष्टी आहेत ज्यावर आपण सर्वजण दृढ विश्वास ठेवतो, पण ज्या 100 वर्षांनी येणाऱ्या पिढीला कदाचित अतार्किक किंवा चुकीच्या वाटतील. तर मग आजचा विचार हा आहे की प्रस्थापित विचारांमध्ये आणि सत्यामध्ये जिथे विसंगती दिसते तिकडेच महान शोधांची संधी दडलेली असते. तंत्रज्ञान असो, विज्ञान असो किंवा कला असो, अशी कोणती कुरूपता किंवा कामचलाव उपाय आहे ज्याची आपल्याला इतकी सवय झाली आहे की आपण त्याकडे दुर्लक्ष करत आहोत? अशी कोणती गोष्ट आहे जी आपल्याला खटकते पण बाकीचे तिला सामान्य मानून चालले आहेत, कारण तिथेच पुढची क्रांती दडलेली असू शकते?